आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना महानगरपालिकेत भाजपाच्या नव्या जुन्या नगरसेवकांमध्ये ठराव पास करण्यावरून सोमवारी सकाळी चांगलाच वाद झाला। या वादाचे रूपांतर नंतर बाचाबाची, हाणामारी आणि पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यापर्यंत झाले। भाजपाचे जुने कार्यकर्ते आणि विद्यमान स्थायी समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत उर्फ अण्णा पांगारकर आणि निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासोबत भाजपात आलेले नगरसेवक महावीर ढक्का यांच्यात हे भांडण झाले। लक्ष्मीकांत उर्फ अण्णा यांच्या प्रतीक नावाच्या मुलाने कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे आणि या तक्रारीमध्ये महावीर ढक्का यांनी आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असेही म्हटले आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी। प्रतीक लक्ष्मीकांत पांगरकर यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झालेला आहे। महावीर ढक्का, रणवीर ढक्का, सागर ढक्का, विक्रांत ढक्का आणि इतर 7 ते 8 लोकांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल आहे। सभागृहातल्या काहीतरी कामकाजावरून वाद झाला आणि त्या वादाचं परिवेशन त्यांच्या वादामध्ये झालेलं आहे अशी फिर्याद त्यांनी दिलेली आहे प्रतीक पांगरकर यांनी। आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की त्यांच्यावर वडिलांवर अटॅक केलं, ते स्थायी समिती अध्यक्ष आहेत आणि मग मध्ये पडले प्रतीक आणि त्या दरम्यान त्यांच्या भोईला मार लागलेला आहे खंजीरचा, अशा आशयाची त्यांनी फिर्याद दिलेली आहे आणि तशा आशयाच्या फिर्यादीवरून आपण तो गुन्हा दाखल केलेला आहे कदीम पोलीस स्टेशनला। पुढील तपास त्यामध्ये चालू आहे। तांत्रिक पुरावे, उपस्थित असणारे लोक यांच्याकडे चौकशी करून योग्य तो त्यामध्ये तपास आम्ही करत आहोत।